हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन मी आज बनवणार आहे. ही जशी आपण रेग्युलर बाही कट करतो तशी अशी रेग्युलर बाही मी कटिंग करून ठेवलेली आहे. बघू शकताय तुम्ही. त्या बाहीचा अगदी व्यवस्थित असा मध्य सेंटर काढून घ्यायचा. इथून थोडासा वरती असा बघा, इथून थोडासा असा गोलाकार आकार मी देऊन घेतलेला आहे आणि इथून बघा असा थोडासा पान शेपमध्ये असा मी लंबट आकार दिलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा इथं पण तसाच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा डार्क करते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा असे आकार मी देऊन घेतलेले आहेत. तर बघा असं थोडंसं खालच्या साईडनं असा कट देऊन घ्यायचा. बघा आता हा सेम आकार आहे तो त्या बाजूला मी उठवून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा इथं आपला व्यवस्थित असा आकार उठलेला आहे. तो मी थोडासा डार्क करून घेते. इथं पण तसाच आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावर मागची पुढची बाजू बघून व्यवस्थित मध्य सेंटरला असा हा पॅच मी ठेवून दिलेला आहे. बघा एकदम काठावरून आपल्याला टिप मारायला सुरुवात करायची आहे. फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत जसं मार्किंग केलं आहे फक्त त्या मार्किंगवरून व्यवस्थित असं आपल्याला फक्त टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. इथं सुई किंवा टाचणी लावली तरी चालेल, पण मी काही लावलेलं नाही. तुम्ही लावू शकता. बघा आता हे जे आपण व्यवस्थित शेप दिलेला आहे त्या शेपवरनं मी जसा आहे तसा अगदी टिप मारून घेणार आहे. बघा इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला व परत टिप मारायला चालू केली. बघा परत त्याच ह्यानं बघू शकता तुम्ही. जसा आखून घेतलेला आहे अगदी त्याच्यावरून मी टिप मारली. बघू शकताय तुम्ही. सुई खाली घातली, कपडा फिरवला व टिप मारायला चालू केली. बघा ह्या बाजूचं सुद्धा आपल्याला असं आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आता हे सगळं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. बघा आता मधला पॅच थोडा बरोबर आपली टिप कट होणार नाही हे बघत व्यवस्थित मधला भाग तेवढा व्यवस्थित असा कटिंग करून घेते. बघू शकताय तुम्ही. सारखा आकार देऊन कटिंग करून घेतलेलं आहे. बघा आता पूर्ण त्या डिझाईनला इथं माझी छोटीशी क्लिप डिलीट झाली, पण पूर्ण डिझाईनला छोटे छोटे असे मी कट्स देऊन घेतलेले आहे आणि मग आपली डिझाईन उलटी करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आणि इथं व्यवस्थित असं आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा जे तो कोपरा आपला आत गेलेला आहे तिथं मी मार्तूलच्या सहाय्याने किंवा कुठले पण टोकाच्या सहाय्याने असा बाहेर काढून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आणि अगदी व्यवस्थित असते हाताने कपडा प्रेस करत दाबटीप आपल्याला मारायची आहे. बघा तुम्ही. अगदी व्यवस्थित असं पूर्ण अगदी काठावरून अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा आपली डिझाईन मी जी तयार केलेली आहे ती डिझाईन सेम आहे का मी चेक करून घेतलेलं आहे.
इथं पण मी कोपरा बाहेर काढून घेतलेला आहे, बघू शकते. अशा पद्धतीने मी सगळी दाबटीप मारून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. बघा आता हे जे पॉईंट आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित असे जॉईन करून घ्यायचे सुईच्या साह्याने. इथं हवा असेल तर तुम्हाला एखादा तुम्ही बटन किंवा मणी वगैरे तिथं टाकू शकता, पण मी फक्त सुईच्या साह्याने आतल्या बाजूने फक्त मी अटॅच करून घेणार आहे. इथं मणी वगैरे मी काही लावणार नाही आहे, असंच ठेवणार आहे, बघू शकताय तुम्ही. असं सगळे दोन्ही पॉईंट त्या बाजूचे सुद्धा मी व्यवस्थित असे जॉईन करून घेणार आहे. बघा आपले 2 पॉईंट झाले. हा सुद्धा मी असा जॉईन करून घेतलेला आहे. वरच्या साईडला बघा असे गोल्डन कलरचे छोटे छोटे मणी ठेवलेले आहेत. असेच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला